लग्नाची बेडी या मालिकेच्या 13 फेब्रुवारीच्या भागामध्ये विशालची आई राजश्रीला प्रश्न विचारत असते आणि म्हणते, म्हणजे सिंधू इतकी समंजस आहे आणि सिंधू इतकी व्यवस्थित वागते, तरीसुद्धा सिंधू आणि राघव या दोघांचं असं का डिव्होर्स झाला? म्हणजे दोघंजण वेगळे का झाले? असं काय कारण झालं? म्हणजे राघव काही असं म्हणत आता मात्र इकडे विशालच्या आईने विचारलेल्या प्रश्नामुळे आता मात्र मधू थोडीशी ऑकवर्ड होत आणि मधू सांगायला लागते, कसं आहे ना, म्हणजे तसं काही कारण आम्हाला पण कळलं नाही, काय कारण होतं याचं नक्की आम्हाला काही पत्ताच लागला नाही. आता कारणच मुळात मधू आहे, पण ती बोलणार काय? मग ती अशी सारवासारव करते आणि म्हणते, याला 8 वर्ष झाली, आता राघव मूव ऑन झालेत आणि सिंधूचं लग्न झालं की ती पण मूव ऑन होईल ना, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. विशालची आई म्हणते, तुम्ही सुद्धा काळजी करू नका, सिंधूला आमच्या घरामध्ये एका सुनेचा चांगला सन्मान आणि मान मिळेल याची तुम्ही खात्री बाळगा. तोपर्यंत इकडे मात्र रुक्मिणीच्या पूजेचा दिवा विझत असतो आणि रुक्मिणी धडपड करत असते तो दिवा न विझू देण्यासाठी. त्याच वेळेला विशालच्या आईची नजर समोर जाते आणि तिला अचानक भोवळ येते, ती खाली पडते. सगळेजण घाबरे घुबरे होतात. आता राजश्री तिला सावरते, काय होते गौरीताई तुम्हाला? गौरीताई काय होतंय तुम्हाला? असं म्हणत राजश्री गौरीला खाली बसवते. सिंधू येते, आपला टेथोस्कोप आणते, गौरीला चेक करते आणि त्याच वेळेला विशाल धावत पळत तिकडे येतो. सिंधू विशालला म्हणते, यांना बीपी शुगरचा काही त्रास आहे का? विशाल म्हणतो, हो, त्यांना बीपी आणि शुगर हे दोन्ही त्रास आहेत. सिंधू म्हणते, खूप स्ट्रेस असल्यामुळे त्यांच्यावरती हे असं चक्कर आलेली आहे. यावरती विशाल सांगतो, हो, साखरपुडा आणि लग्न या सगळ्याचं धामधूम कशी होणार, हे सगळं कसं होणार याचं तिला खूप स्ट्रेस आलंय आणि त्याचमुळे तिला हे सगळं टेन्शन आलंय. असं म्हणत असताना आता मात्र इकडे विशालची वहिनी गुपचूप येऊन तिथे उभी राहते. आता मात्र विशालच्या वहिनीला सगळ्यांच्या नजरेतून येण्यासाठी ही एक संधीच मिळते आणि तोपर्यंत ती बाजूला येऊन उभी राहते. आई काय होतंय तुम्हाला? अशी नाटकी हाक मारते. तोपर्यंत राघवचं लक्ष जातं की वरून झुंबरचं जे हँडल आहे ते सैल झाले आणि बरोबर सिंधू तिकडेच उभी आहे, तिच्या डोक्यावर ते झुंबरचं हँडल पडणार. आता सिंधूला आवाज देऊन तिला बाजूला होण्याला सांगण्याइतपत वेळ नसतो आणि त्याच वेळेला क्विक ॲक्शन घेत राघव आता मोठी जंप मारतो. सिंधू अशी मोठा आवाज घेत सिंधूला पकडतो आणि एका साईडला येतो. सिंधू आणि राघव एका बाजूला पडतात आणि त्याचबरोबर तिकडे असलेलं झुंबर खाली कोसळतं. खूप धूमधडाका आवाज होतो. रुक्मिणी घाबरते, कसला आवाज आला हा? रुक्मिणीला काही कळतच नाही. इकडे आता सगळ्यांनाच धक्का बसतो. विनू सुद्धा डॉक्टर काकू असं मोठ्याने ओरडतो. सावी येते, अख्खे घरातले सगळेजण जमतात. राघव आता सिंधूला सावरतो, सिंधू तुला काही लागलं नाही ना? सिंधू काही झालं नाही ना तुला? असं म्हणत राघव आता तिची काळजी घ्यायला लागतो. तोपर्यंत इकडे सगळेच जण जमतात. सिंधू तू ठीक आहेस ना, असं सिंधूला विचारत असतात. तोपर्यंत रुक्मिणी उठते, काय झालं, कसला आवाज आला? तर रेश्मा धावत पळत सांगत येते, काकू अहो झुंबर खाली पडलं. मला असं वाटतंय हा ना गुरुजींनी दिलेला संकेत आहे. नाहीतर विचार करा, आपल्या घरातले प्रत्येक झुंबर किती मजबूत आहेत, कधीही न पडणारे. म्हणजे हा सिंधूला असलेल्या या गोष्टीचा दुसरं लग्न करण्याचा जो आहे ना तिच्या पत्रिकेतला दोष, त्याचा त्रास होतोय. रुक्मिणी म्हणते, नारायणा वाचव, सिंधूला काही होऊ देऊ नकोस. रुक्मिणीला खूप मोठा धक्का बसतो की या सगळ्यामध्ये सिंधूच्या जीवाला जर काही झालं तर. रुक्मिणी घाबरते. ती विचार करते, नाही नाही, सिंधूला काही होता कामा नये. तोपर्यंत इकडे आता सगळं स्थिरस्थावर होतं. राघव सिंधूला वाचवतो पण विशालवरती चिडतो. विशाल तुझं लक्ष कुठे आहे? सिंधू इथे एकटी होती, तिच्या जीवाला धोका होता, तिला किती मोठा धोका होता, पण तू कुठे होतास? तुझं लक्ष नाही आहे तिच्याकडे. असं म्हणत आता मात्र इकडे विशालवरती राग काढत काढत राघव खूप बडबडतो. विशालची आई म्हणते, तुम्ही शांत व्हा, माझा विशाल तसा नाहीये, म्हणजे माझ्या विशालची मी गॅरंटी देते. राघव म्हणतो, गॅरंटी? मग होणाऱ्या बायकोला काय झाले बघायला पण नाही तो येत आहे. सिंधू म्हणते, राघव तुम्ही शांत व्हा. राघव म्हणतो, कसा शांत होऊ? तू इथे एकटी होतीस, विशालला तुझी काळजी करायला नकोय, तो तुला विचारायला पण नाही आला काय आहे म्हणून. मधू म्हणते, राघव तुम्ही शांत व्हा. यावरती विशाल म्हणतो, अरे मी इथे आईजवळ होतो ना, कसं मला कळणार होतं या गोष्टी? विशालची आई म्हणते, आत्ताच्या वेळेला माझ्या विचाराकडून केअरलेसपणा झाला असेल, पण तो तसा नाहीये, तो त्याच्या बायकोची व्यवस्थित काळजी घेईल. यावरती राघव म्हणतो, दिसलं ना मला. असं म्हणत राघव चिडलेला असतो. पण राघवला आता मात्र राजश्री रत्नाकर सगळे समजवतात, अरे याच्यामध्ये विशालचा काही दोष नाहीये, त्याला थोडी माहिती होतं का झुंबर खाली पडणार आहे ते. विशाल म्हणतो, राघव मी चुकलोय, मला मान्य आहे माझी चूक, पण यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही, मी तुला गॅरंटी देतो. असं म्हणत विशाल चांगुलपणाचा आव्हानात असतो.
तोपर्यंत स्टोर रूममध्ये ती मुलगी आली होती का, ती मुलगी कुठे आहे हे सगळं फाइंड आउट करण्यासाठी अन्वी आणि आरुष दोघंजण स्टोर रूममध्ये येतात. स्टोर रूममध्ये आल्यावरती आता मात्र पाहिलं असता तिथे एक कानातलं दिसतं. ते कानातलं असतं विशालच्या वहिनीचं. त्यावेळेला आरुष म्हणतो, हे बघ, म्हणजे ते विशालची गर्लफ्रेंड आली होती. कारण तसं बघितलंच ना तर या स्टोर रूममधल्या प्रत्येक गोष्टीवरती धूळ साचली. पण ही गोष्ट आहे अशी की कानातलं चकचकीत आहे. यावरती आता मात्र अन्वी म्हणते, हो, आणि माझ्या माहितीमध्ये आमच्या घरात हे असे कानातलं कुणीच घालत नाही. म्हणजे हे विशालच्याच गर्लफ्रेंडचं कानातलं आहे. आता हे आपल्याला राघव मामाला दाखवून त्याला आता सत्य पटवून द्यायला पाहिजे. इकडे तोपर्यंत साखरपुड्याचे विधी सगळे व्यवस्थित पार पडून आता साखरपुडा झालेला असतो, म्हणून आता विशालची मंडळी जायला निघतात. त्यावेळेला रत्नाकर म्हणतो, हे बघा, राघवने ना रागापोटी जे काही बोलला ते तुम्ही मनावरती घेऊ नका. विशालची आई म्हणते, नाही हो, आम्ही असं मुलीकडचं मुलाकडचं असं कोणताही भेदभाव पाळत नाही. तुम्ही सुद्धा मनामध्ये असं काही आणू नका. आमच्या मनात राघवबद्दल किंवा कुणाहीबद्दल काही राग नाही आहे, असं म्हणत विशाल आणि त्याची आई जायला निघतात. विशाल म्हणतो, हो, राघव जे काही बोलला किंवा जे काही केलं ना ते त्याने फक्त आणि फक्त सिंधूच्या काळजीपोटी केले. मला त्याची काळजी समजू शकते, असं म्हणत विशालचा हा चांगुलपणाचा आवाज सगळेच जण पाहून हुरळून जातात. पण विशालचं खरं रूप फक्त अन्वी आणि आरुष या दोघांपर्यंतच पोहोचलेलं असतं. इकडे तोपर्यंत आता राघव रागातच पाहत असतो. त्याला विशालचं म्हणणं किंवा विशालचं वागणं हे बिलकुल पटलेलंच नसतं. तोपर्यंत इकडे आता सगळेच जण जायला निघतात आणि ज्या वेळेला विशालची वहिनी जात असते तिच्या पाठोपाठ आता तिचा हात पकडण्यासाठी गौरीताई म्हणजे आता विशालची आई येतात. आणि काय चाललंय तुमचं? विशालचं लग्न ठरल्यावरती तुम्ही आता एकमेकांना भेटणार नव्हतात ना, किंवा तुम्ही दोघांची हे सगळे संबंध थांबवणार होतात. मग तुझं काय चाललंय? माझ्या विशालचं लग्न ठरतंय, आता त्याच्या आयुष्यातून तू लांब हो. मी पाहिलं तुमच्या दोघांचं काय चाललंय आणि तुमच्या दोघांचे हे कारस्थानं लपवण्यासाठी मला ना चक्कर आल्याचं नाटक करायला लागलं. तुम्ही सगळ्यांनी हे जे काढून ठेवताय ना या सगळ्यामध्ये मला त्रास होतोय. मी तिथे सगळ्यांच्या समोर चक्कर येण्याचं खोटं नाटक केलं. लक्षात ठेव, पुन्हा जर का असं काही करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे, असं म्हणत विशालच्या आईला आता मात्र विशालच्या वहिनीचे आणि विशालच्या संबंधाबद्दल माहिती असतं आणि तरीसुद्धा ती सिंधूसोबत लग्न लावायला निघालेली असते. आता मात्र इकडे विशालच्या वहिनीच्या लक्षात येतं की आपलं कानातलं पडलेलं आहे आणि ती विचार करते, अरे देवा, म्हणजे हे कानातलं स्टोर रूममध्येच पडलं असेल का? नक्की काय घडलं असेल? तिला थोडासा धक्काच बसतो. तितक्यात तिथे विशाल येतो. ती विशालला आपला मोकळा कान दाखवते आणि विशाल म्हणतो, कुठे पडलं असेल? त्यावेळेला आता मात्र ती सांगते, बहुतेक स्टोर रूममध्ये असू शकतं. विशालला पण धक्का बसतो, कारण हे कानातलं जर का राघवच्या हाती लागलं तर खूप मोठी गडबड होईल. तोपर्यंत आरुष आणि अन्वी तिकडे येतात. विशालला कावराबावरा झालेलं पाहतात आणि विचार करतात, नक्कीच हे कानातलं विशालच्या गर्लफ्रेंडचं आहे. पण त्यांना अजूनही हा संशय येत नाही की विशालची गर्लफ्रेंड दुसरं तिसरं कोणी नसून हीच त्याची वहिनी आहे. अन्वी म्हणते, नक्कीच हे कानातलं विशालच्या गर्लफ्रेंडचं आहे, म्हणूनच तो इतका बावरलाय. आरुष म्हणतो, हे सगळं आपल्याला राघव मामाला सांगायला पाहिजे. अन्वी म्हणते, तू राघव मामापर्यंत हे सत्य पोचव, मी सिंधू मामीला सांगते. मग दोघं जण आता मात्र समजवण्यासाठी आत येतात. सिंधू आवराआवर करत असते. त्याच वेळेला आता मात्र तिकडे अन्वी येते आणि म्हणते, सिम्मा, तू हे लग्न मोड, हे लग्न करू नकोस. यावरती सिंधू म्हणते, अन्वी, काय चाललंय तुझं? तुला हे सांगण्यासाठी राघवने सांगितलंय का? तू मला विशालचा चांगुलपणा पाहवत नाही का? अन्वी म्हणते, तू चुकतेस. विशालचा चांगुलपणा हाच त्याचा मोठा पुरावा आहे की तो किती खोटा आहे. तुला का नाही कळत आहे? असं म्हणत आता इकडे अन्वी तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण आता सिंधू ऐकायला तयार नसते. अन्वी म्हणते, हे बघ, तू न खूप मोठी चूक करतेस. सिंधू म्हणते, राघवला जाऊन सांग, हे करून काही उपयोग होणार नाहीये. हे लग्न होणार म्हणजे होणारच, आता काही याला माघार नाही. असं म्हणत आता मात्र इकडे त्याच वेळेला आरुष जातो आणि म्हणतो, हे कानातलं आम्हाला ना स्टोर रूममध्ये सापडलं. हे विशालच्या गर्लफ्रेंडचं कानातलं आहे, हे 100%, कारण विशालची गर्लफ्रेंड इथे आली होती. आम्हाला त्याचा पुरावा सापडलाय, ते म्हणजे हे कानातलं. यावरती राघव म्हणतो, तुम्ही शुअर आहात? यावरती आता मात्र आरुष म्हणतो, हो. मग हे लग्न मोडण्यासाठी खूप मोठा आता तयारी करण्यात येते. पण विशालला पण डाऊट येतो की राघवला आपल्यावरती शंका आलेली आहे. काय करावं जेणेकरून आपल्यावरचा हा डाऊट जाऊन माझं लग्न सुरळीतपणे पार होईल? त्याला काही कळतच नसतं.
असतं. मग तो म्हणतो आपल्याला काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून हे लग्न व्हायला पाहिजे, आपल्यावरती संशय यायला नको. पण विशालचा डाव राघव आता एका क्षणात उधळून लावणार असतो. तोपर्यंत इकडे आता अन्वीचं म्हणणं सिंधूला पटतं आणि अन्वी तिला पटवून देते की विशाल तुझ्यासाठी योग्य नाही आहे. सिंधू आता हे लग्न कसं मोडणार, राघव तिला सत्य कसं समोर आणणार, हे सगळं पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे.